पुण्याच्या किवळे इथल्या सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा दीक्षांत समारंभ पार पडलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंदी राहण्याचा सल्ला दिलाय। सिम्बायोसिसने स्किल डेव्हलपमेंट अग्रेसर पाऊल टाकलं, पण इथे एक स्किल मिसिंग आहे, ते म्हणजे आनंदी राहण्याचं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, अ वॉर्म वेलकम टू ऑनरेबल डिग्निटरीज श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, मिनिस्टर ऑफ स्किल, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप एंड इनोवेशन, श्रीमती माधुरीताई मिसाळ, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर अर्बन डेव्हलपमेंट। तर हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर चक्क साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। राजनाथ सिंग आणि फडणवीस दाखल होण्यासाठी अवघा काही वेळ राहिलेला असतानाच हा साप आढळला, त्यामुळे यंत्रणा चांगल्याच अडचणीत आल्या। दुसरीकडे याच कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गोंधळ घातला। दीक्षांत समारंभाच्या ठिकाणी जाऊ न दिल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली। विद्यापीठ प्रशासनाने योग्य सूचना न दिल्याचा आरोप करत सभागृहाबाहेर पालकांनी गोंधळ घातला।